गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुर्गुरुर्देवो महेश्वरः। गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमाधवम्। कृपाकटाक्षाची या किरणे मोहसमुद्राचे आटणे घडे जये त्या श्रीकृष्णे वंदूतया ते। हरि ओम तत्सत। आपलं चौथं प्रकरण चाललेलं आहे. जस्ट अ सेकंड. त्याच्यातलं आपला पंचीकरण झाल्यानंतर म्हणजे सृष्टी कशी उत्पन्न झाली ते सांगितलं. आणखीन ईश्वराचे सगळे अवयव सांगितले. ईश्वराचा सुरू आहे आपला, ज्याला तत्पदार्थ असंही दुसरं नाव आहे. तत् म्हणजे ते, आणखीन ते म्हणजे ईश्वर चैतन्य, जे ब्रह्मचैतन्य म्हणजेच ईश्वर चैतन्य असा पुढे येईल आपल्याला. पण आता जे सांगितलं तर ते जी पंचमहाभूत आहेत ती शुद्ध स्वरूपात जी आहेत तर ती कशी एकापेक्षा एक 10-10 पटींनी जास्त व्यापक आहेत हे सांगितलं आपल्याला. त्याच्यात पर्यंत आलो होतो पण ब्रह्म ऐसा हा ब्रह्मगोळू पंचभूतांचा निखळू या भितरी सकळू जीव समूह. हे जे ब्रह्मांड आहे अशा सगळ्या 84 लक्ष योनी या ब्रह्मांडात राहतात. आणखीन सगळं मिळून ब्रह्मांड होतं, म्हणजे जीवांसह जे आहे ते ब्रह्मांड आहे. हा पूर्ण जो काय आहे तो 5 महाभूतांचा बनला. हे मोठं लक्षात ठेवण्यासारखं आहे. हे कशासाठी आपल्याला सांगितलेलं आहे तर पंचमहाभूतांच्या शिवाय या सगळ्या सृष्टीमध्ये दुसरं काहीही नाहीये. जे चेतन आहेत त्यांच्यात 3 गुण म्हणा, म्हणजे आपण जे पाहिले की सात्विक अहंकार, राजस अहंकार आणि तामस अहंकार, म्हणजे हे 3 गुण जे आहेत तर ते जास्त आहेत. आणि शेवटी त्याच्यातूनच पंचमहाभूत निर्माण झालेली आहेत आणि कारणाचे गुण कार्यात उतरतातच. म्हणून संपूर्ण सृष्टीत हे 3 गुण आणि त्यांचे आविष्कार म्हणजे पंचमहाभूत ह्याच्याशिवाय दुसरं काहीही नाहीये हे लक्षात ठेवायचं. मी म्हणजे कोणीतरी वेगळी आहे आणि हे सगळं जग वेगळं आहे असं काहीही नाहीये. जे पिंडी असतं तेच ब्रह्मांडी असतं, जे ब्रह्मांडात आहे तेच पिंडात आहे. ही दृष्टी हळूहळू हळूहळू आपली डेव्हलप झाली पाहिजे. एकदम होणार नाहीये ही, पण हा विचार जर का आपण ठेवला आणि आपल्या संस्कृतीतच हे आपल्यासाठी सोपं करून ठेवलेलं आहे. कुठच्याही गोष्टीला पाय लागला तर आपण पटकन नमस्कार करतो. तो जो नमस्कार असतो तो त्यातल्या तत्वाला असतो, त्या गोष्टीपेक्षा सुद्धा त्यातल्या तत्वाला हा नमस्कार असतो. आणि ते जे तत्व आहे तर ते सगळीकडे व्यापून आहे, अधिष्ठान रूप आहे आणि त्याच्यावरती सगळा सृष्टीचा हा पसारा भासतोय. म्हणून जमिनीला पाय लावताना आपण नमस्कार करतो, सूर्याला नमस्कार करतो, आपल्याला माहिती आहे जलाला नमस्कार करतो. खेड्यामध्ये तर हे प्रकर्षाने दिसतं, त्यांनी आपली संस्कृती थोडी टिकवली. आपण शहरात राहतो, आपण हे सगळं विसरायला लागलोय. पण ह्या सगळ्या गोष्टींना नमस्कार करतात. नदीत पाय घालताना नमस्कार करून नदी ओलांडतात. आणखीन तो इतका दृढ संस्कार पाहिलेला आहे मी की बसने किंवा ट्रेनने जाताना सुद्धा, नदी ओलांडताना सुद्धा ही लोक सगळे नमस्कार करतात. जलतत्वाला नमस्कार येतो. आणखीन हा करण्याचं काय कारण आहे हे लक्षात घ्यायचं. सगळीकडे आपल्याला ईश्वर तत्व बघायचं आहे, सगळीकडे ब्रह्मतत्व बघायचं आहे. आणि हे आपण जाणीवपूर्वक जर का केलं तर आपल्याला आपोआप सवय होते. झाडांना आपण संध्याकाळ झाली की फूल वगैरे तोडायला जात नाही. का नाही जात? झाडं झोपतात म्हणून सांगितलं होतं आम्हाला लहानपणी आजीने. झाडं झोपतात
तेव्हा त्यांना ते निसंजाच्या नंतर स्पर्श करायचा नाही, तिथे जायचं नाही, हे सांगितलं होतं. म्हणजे त्याच्या मागे असेल एखाद वेळे कारण दुसरंही की जीव जीवाणू काही असतात तर त्यांचाही असेल, पण मुख्य झाडं झोपतात, तुम्ही जसे झोपता तसं झाडं झोपतात, हे आम्हाला तिथे बिंबवलं होतं. म्हणजे त्यांच्यात जीव आहे आणि त्या जीवाचा पण आदर करायचा आहे. संपूर्ण सृष्टीमध्ये 5 महाभूतांच्या शिवाय आणखी 3 गुणांच्या शिवाय दुसरं काहीही नाहीये, हे आपण ह्या पद्धतीने सतत लक्षात ठेवू शकतो. ही साधना आहे. साधना म्हणजे काही केवळ डोळे मिटून बसायचं आणि ध्यान करायचं एवढी साधना नसते. हा विचार सतत ठेवणं ही देखील आपली साधनाच असते. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय की ऐसा हा ब्रह्म गोळू पंचभूतांचा निखिळू या भुईतरी सकळू जीवसमूह हा. आणि मग हे वैश्वानर वगैरे हे सगळे एक 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 त्याच्या 10-10 पट मोठे आहेत. म्हणजे हा किती पसारा आहे हा सांगता येत नाही, एवढा आहे. सप्त आवरणू म्हटलेलं आहे, 7 आवरणांचं ब्रह्मांड आहे आणि तसाच हा पिंड पण आहे. म्हणून दोन्हीही जे आहेत ते एकसारखे आहेत. मग हे जी ब्रह्मांड आहेत, यैसी या ब्रह्मांडाची या कोटी उपजती माया देवाची या पोटी, देवीची या पाहिजे सॉरी, आसो हे तत्वसृष्टीची परिपाटी तुझं निरोपिली. 61वी योवी की असं हे जे ब्रह्मांड सगळं बनलेलं आहे, जीव आणखीन जड, या संपूर्ण सृष्टीचं ही जी ब्रह्मांड अनेक आहेत, अशा कोट्यावधी ब्रह्मांड आहेत. हे एका ब्रह्मांडाचं वर्णन केलं, अशी कोट्यावधी ब्रह्मांड आहेत. आणखीन ही सगळी कशी निर्माण झाली? मायादेवीने निर्माण केली. ही मायादेवी जी आहे ती केवळ जाणीव आहे, जी ब्रह्मतत्वाला जाणीव झाली आहे. आणि त्या मायेमुळे ईश्वर तत्व निर्माण झालं. कारण माया जशी निर्माण झाली तशी त्या मायेच्या मध्ये पडलेलं जे प्रतिबिंब होतं, म्हणजे ब्रह्माचा जो ज्ञान प्रकाश होता, तो ब्रह्म आणखीन ती माया असं 3 मिळून ईश्वर आहे. आपण तो प्रयोग देखील पाहिला होता की कसा तो प्रकाश फाकतो. स्वच्छ गोष्टीमध्ये प्रकाश कसा फाकतो हे आपण पाहिलं होतं. आणखीन ते जे ईश्वर तत्व आहे, त्या ईश्वर तत्वाचं ही सगळी जी अनंत कोटी ब्रह्मांड आहेत ते त्याचं शरीर आहे. हे ब्रह्मांड स्थूल शरीर प्रभूचे गा विराट विवर, तेथे सृष्टी रचनेचा उभार ते जागृत अवस्था. ही तत्वसृष्टी सगळी सांगितली. या सगळ्या मायेच्या मुळे निर्माण झाल्या. शास्त्रीय भाषेत याला सांगायचं तर प्रकृतीच्या, म्हणजे काय म्हणूया आपण, साध्या भाषेत जरा सांगायला हवं, प्रकृती किंवा माया ही ज्याचं उपादान कारण आहे, म्हणजे मायेपासून मायेचं बनतं. जसं माती हे घटाचं उपादान कारण आहे, तसं प्रकृती ती जड असते, म्हणजे माया ही जड आहे. त्याच्यापासून ही सगळी सृष्टी बनली आहे. बिल्डिंग ब्लॉक जो आहे तो माया आहे, पण तो आभासिक आहे, तो काल्पनिक आहे, हे लक्षात ठेवायचं पण कायम. पण सोयीच्यासाठी त्याच्यापासून बनलेलं आहे हे लक्षात घ्यायचं. माया विशिष्ट ब्रह्म म्हणजे ईश्वर वगैरे ह्या पद्धतीने सगळा विचार येतो. आणखीन हे ब्रह्मांड जे आहे, ह्या संपूर्ण ब्रह्मांडाला त्या ईश्वराचं स्थूल शरीर समजलेलं आहे. मायेमधलं प्रतिबिंब आपण पाहिलं, म्हणजे माया जेवढी व्यापून आहे तर तेवढी ही अनंत कोटी जी ब्रह्मांड आहेत, कोट्यावधी जी ब्रह्मांड आहेत, ती सगळी ह्या मायेमध्ये व्यापून आहेत. माया त्याच्याहून 10 गुणांनी जास्त आहे. आपल्याला 10-10 पटीचं प्रमाण सांगितलंय त्यांनी. आणखीन ह्या संपूर्ण जे दृश्य ब्रह्मांड आहे, दृश्य म्हणजे डोळ्यांना दिसतं, कानांनी ऐकू येतं, मनाला कळतं, बुद्धीला कळतं, ते सगळं दृश्य आहे. आणि असं हे जे ब्रह्मांड आहे ते त्या प्रभूचं विराट शरीर आहे. विराट विवर असा इथे शब्द वापरलाय. विराट विवर म्हणजे अखंड न संपणार आहे. ते फार मोठं आहे. किती मोठं आहे सांगता येणार नाही, इतकं मोठं आहे. आणखीन ह्या सृष्टीची जेव्हा निर्मिती होते तर ती त्याची जागृत अवस्था, ईश्वराची जागृत अवस्था असं म्हणण्यात येतं. आपल्याला जागृती, स्वप्न, सुषुप्ती असते.
तशीच ईश्वराची पण जागृती, स्वप्न आणि सुषुप्तीची कल्पना आहे इथे, जे पिंडी ते ब्रह्मांडी. तर तसंच ही ईश्वराची जागृतावस्था म्हणजे ह्या सृष्टीची संपूर्ण निर्मिती. स्थूल देह ब्रह्मांड जेथ सृष्टी अवस्था प्रचंड, या दोहीचा अभिमानी अखंड ब्रह्मा सृष्टी करताच. ब्रह्मांड रूप हा सगळा स्थूल देह आहे. ती सृष्टी अवस्था प्रचंड आहे, म्हणजे फार मोठी आहे. त्याचा जो स्थूल देह आहे, सृष्टी निर्मिती जी आहे ती फार 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 मोठी आहे. आणखीन ह्या दोन्हीचा अभिमानी म्हणजे मी ती सृष्टी आहे, मी ती निर्माण करतो, मी त्याचं कारण आहे असं जो म्हणतो तर त्याला अभिमानी म्हणतात. आणि त्याला ब्रह्मदेव असं म्हणतात. ब्रह्मदेव सृष्टी निर्माण करतो, आपल्याला माहिती आहे, रजोगुणाचा स्वीकार करतो ईश्वर, त्यावेळी त्याला ब्रह्मदेव म्हणतात. आणि तो ह्या सगळ्या सृष्टीची संकल्पने उभारणे करतो. ही सृष्टी अशा अशा पद्धतीने व्हावी, म्हणजे आधीच्या सगळ्या कल्पामध्ये जशी होती सृष्टी तशी सृष्टी ती आठवून ब्रह्मदेव निर्माण करतो. आणखीन त्यावेळेस ऍक्टिव्हिटी असते, त्यावेळेस ज्ञान होत असतं. आणखी ती जागृती जी आहे म्हणून त्याला जागृती म्हटण्यात येतं. आणखीन इथे त्या सगळ्या अवस्था ओंकारात बसवलेल्या आहेत. ओंकाराचं आपल्याला थोडंफार सगळ्यांनाच माहिती आहे. इथे त्याचं वेगळ्या पद्धतीने थोडंसं निरूपण केलेलं आहे की ओंकारात आपल्याला 3 मात्रा, अर्ध चंद्र, आणखीन वरती बिंदू असं असतं, आपल्याला माहिती आहे. तर 3 मात्रांचं आता वर्णन आहे की प्रणवाची जी प्रथम मात्रा आहे, प्रणवाची प्रथमा मात्रा अकाराख्ये जे पवित्रा, यया तिहींचे या चरित्रा बोल तू असे. प्रणवाची पहिली मात्रा अ आहे. आणि आपल्याला कल्पना आहे की अ जो आहे तो प्रत्येक शब्दात, प्रत्येक अक्षरात जे काही उच्चार आहे त्याच्यात अ हा आहेच. कारण स्वर आणि व्यंजन वगैरे आपल्याला माहिती आहे. आधी जे असतं अक्षर ते आता च म्हटला तर च असं आपण म्हणतो, पाय मोडका. आणि त्याच्यात अ जेव्हा मिळतो तेव्हा तो च होतो. क अर्थ आहे, पाय मोडलेला आहे त्याचा. त्याच्यात अ मिळाला की तो पूर्णपणे क होतो. अशी सगळी अक्षरे जी आहेत त्या सगळ्यामध्ये अकार आहेच. आणि म्हणून वर्णानाम अकारोस्मी म्हणून भगवंताची ती विभूती सांगितलेली आहे भगवंतानी गीतेमध्ये. कारण तो सगळीकडे व्यापून आहे. भगवंत जसा व्यापून आहे तसा अकार हा सगळीकडे व्यापून आहे. म्हणून प्रणवाची पहिली मात्रा जी आहे अकार, ती अत्यंत पवित्र समजली आहे, कारण सगळीकडे ती व्यापून आहे. आता या सगळ्यांचं स्पष्टीकरण सांगतायत की हिरण्य गर्भाख्य लिंगदेह, तेथींचा अभिमानी हरिहर पितामह, तेथींची स्थिती अवस्था निस्संदेह स्वप्न बोलीचे. हिरण्यगर्भ स्थिती अवस्था या दोहीचा अभिमानी गोप्ता, जो विष्णू तारी भक्ता बुडता भवसागरी. लिंगदेह म्हणजे आपला जीवाचा जो लिंगदेह आहे ते पुढे येईल, पण तरीही आपण इथे थोडक्यात पाहू. आपण ईश्वराचा लिंगदेह पाहिला, त्याच्यात 5 कर्मेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रिय, 5 प्राण वगैरे सगळे त्याचे घटक आपण पाहिलं. अंतःकरण, पंचक सगळे आपण घटक पाहिले. आणखीन ही जी अपंचीकृत पंचमहाभूतांचे लिंगदेह बनलेला आहे त्याला, त्याचा अभिमानी मी ते असं म्हणणारा हरिहर इथे 2 पद्धतीने मांडलेलं आहे. एक अभिमानी हरिहर पितामह म्हटलेलं आहे, ती देवता म्हटलंय. आणखीन त्याची अवस्था जी आहे ती स्वप्नावस्था आहे. जसं स्थूल देहाची जागृत अवस्था आहे तशी सूक्ष्म देहाची स्वप्न ही अवस्था आहे. 3 अवस्था, 3 स्थान, 3 स्थिती सगळ्याचं या ग्रंथात आपल्याला वर्णन मिळेल. 3 मात्रा. तर हिरण्य गर्भस्थिती अवस्था या दोन्हीचा अभिमानी जो गुप्ता म्हणजे गुप्त रूपाने त्याच्यात राहणारा तो कोण आहे? विष्णू आहे तिथे. आता जागृती जी आहे
तिचा ब्रह्मदेव आहे. स्वप्नावस्था जी आहे त्याचा उकार ही मात्रा आहे. आणखीन विष्णू हा त्याचा अभिमानी मुख्य आहे. तो कसा आहे, भक्तांना भवसागरातून तारतो. विष्णू ह्या शब्दाचं व्यापनोती इति आहे, म्हणजे जो संपूर्ण व्यापतो. महाविष्णू म्हणूनच म्हणण्यात येतं. महाविष्णू हे ब्रह्माचं दुसरं एक नाव आहे. विष्णू तो व्यापनशील असं म्हणून म्हटलाय, पूर्णपणे व्यापून असतो म्हणून तो विष्णू आहे. आणखीन हा ह्या सूक्ष्म देहाची अवस्था आहे. अंतःकरण व्यापून असतं ना, अंतःकरण सगळ्याला व्यापतं. असं हे जे अंतःकरण आहे ते जिथे मुख्य आहे, असा सूक्ष्म देह ज्याला हिरण्यगर्भ हे नाव आहे, त्याचा विष्णू हा अभिमानी आहे. तो गुप्त रूपाने तेथे राहतो. आणखीन तो भक्तांना तारून नेतो. विष्णूचं इथे वर्णन आणखीन केलेलं आहे की भक्तांना तारणारा आहे तो. येया त्रेयाते असे बोलतू, प्रणवाचा उकारू विख्यातू, द्वितीय मात्रा ऐसा संकेतू, तेथीच बोलीचे. ते प्रणवाच्या 3 मात्रांपैकी उकार ही मात्रा इथे आहे. दुसरी मात्रा आहे ही, आणखीन ह्याला उकार असं म्हणतात. ही मधली आहे. स्वप्नावस्था उकार अ उ म, तसं जागृती, स्वप्न, सुषुप्ती, अशा पद्धतीने ही मांडणी आहे. म्हणून प्रणवातला जो उकार आहे तर तो ही दुसरी मात्रा आहे, त्याला असं म्हटलेलं आहे. मग देवाचे कारण देह प्रकृती, तेथ महाप्रळयो सुषुप्ती, ये या दोहीचा अभिमानी गौरीपती कैलासनाथ. आता कारण देह आहे. जीवाचा कारण देह कुठला आहे तर सुषुप्ती अवस्था, म्हणजे अज्ञान. अज्ञानाच्या मुळे मी माझं स्वरूप विसरलेली आहे. मी ब्रह्म आहे हे मी विसरलेली आहे. आणि मी स्वतःला जीव सुद्धा नाही, मी देह समजायला लागलेली आहे. हे अज्ञान यांनी घडलेलं आहे. आणि त्याच्याचमुळे मी स्वप्न पण बघत असते. जागृती, स्वप्न ह्या अवस्था त्या अज्ञानातून जन्माला येतात. म्हणून त्या अज्ञानाची जी स्थिती आहे, गाढ झोप, तिला कारण देह असं म्हणतात. तसा हा इथे ईश्वराचा कारण देह वर्णन केलाय. प्रकृती किंवा माया जी आहे त्याला ईश्वराचा कारण देह म्हणतात, कारण ती निर्माण झाली म्हणून ईश्वर आलेला आहे. तिथे सुषुप्ती जो आहे, जसा निद्रा प्रलय असं नाव दिलेलं आहे समर्थांनी, कारण तिथे संपूर्ण जग विलयाला जातं. आपल्याला गाढ झोपेत काहीही कळत नाही, म्हणून त्याला निद्रा प्रलय असं समर्थ म्हणतात. तसा इथे महाप्रलय जो सृष्टीची अवस्था आहे त्याला ईश्वराची सुषुप्ती अवस्था असं म्हणण्यात येतं. आणि हे करणारा कोण आहे प्रलय? गौरीपती म्हणजे शंकर, रुद्र, कैलासनाथू असा इथे म्हटलाय. तर शंकर हा तिचा अभिमानी आहे. तो सृष्टीचा प्रलय घडवून आणतो, म्हणून सुषुप्ती अवस्थेचा अभिमानी तो आहे. आणि तिथे या तेहींचा उच्चारू करी तृतीय मात्रा मकारू, असो हे सकळ ओंकारू प्रसवता झाला. ह्या मकाराने 3 मात्रांच्या ओंकाराचा उच्चार पूर्ण होतो. म मच्या ह्याने ओंकाराचा उच्चार पूर्ण होतो. आणखीन मकार जो आहे तो देवात हा कारण देहाचा द्योतक आहे. जसा उकार हा सूक्ष्म देहाचा आहे, अकार हा स्थूल देहाचा आहे, तसा मकार हा कारण देहाचा, कारण देह सांगतोय. तृतीय मात्रा आहे. म्हणजे संपूर्ण सृष्टी जी आहे त्याची उत्पत्ती, स्थिती, आणखीन लय हे सगळं ह्या प्रणवापासूनच आहे. प्रणवातनं निर्माण झालेलं आहे, प्रणवात राहतं आणि प्रणवात लयाला जातं. मकार सगळी ब्रह्मांड तिथून उत्पन्न झालेली आहेत. आणि याचा आणखीन एक आपल्याला साधनात ऍप्लिकेशन फार छान होतं की आकार वगैरे जो व्यापक म्हटलेला आहे ना, आणखीन संपूर्ण सृष्टी ओंकारातून उत्पन्न झाली म्हटलेलं आहे. तर ह्या जगात जे काय यच्च यावत शब्द आहेत त्या सगळ्यामध्ये ह्या 3 मात्रा आहेत. विशेषतः आकार सगळीकडे व्यापून आहे.
आणखी ती मात्रा जी आहे ती सगळ्या शब्दात असल्यामुळे कुठलेही शब्द असो, स्तुती असो, निंदा असो, शिवीगाळी असो, नाहीतर आणखीन काही असो, जे काय आहे ते अकारमय आहे. अशा पद्धतीने जर का आपण विचार करायला लागलो तर कोण काय बोलताय, काय चाललाय ह्याच्याकडे आपलं तेवढं लक्ष नाही राहणार. किंवा जरी आपल्या लक्षात गेलं तरी देखील जर का आपण आपलं लक्ष त्या आकारावरती, व्यापक ब्रह्मावरती केंद्रित केलं, ईश्वराच्या विभूतीवर केंद्रित केलं, तो ओंकाराचा भाग म्हणून जर का आपण लक्ष दिलं तर आपल्याला सुखे संतोषानं यावे, दुःखे विषादानं भजावे अशी अवस्था येऊ शकते. मग कोणी निंदा, कोणी वंदा, आमुचा स्वहिताचा धंदा, ह्या पद्धतीने आपण राहू शकतो. आपलं लक्ष जे राहतं तर ते त्या ओंकारावरती राहील, त्या ईश्वरावरती राहील, त्या शब्दांच्या मागचं तत्व आपण जाणून घेऊ. हे सगळं जाणण्याला प्रत्येक गोष्टीला काहीतरी कारण आहे आणि ती आपण आपल्या साधनेत, आपल्या जीवनात अशी उतरवू शकतो. आपली शांती त्यामुळे टिकू शकते. सुखाने मग आपण उड्या पण नाही मारणार, प्रसन्न आनंदात आपण राहू. उड्या मारणं म्हणजे सुद्धा शेवटी दुःखाने आपटणं असतं. जितकी उडी जास्त तितकं आपटणं पण जास्त असतं. म्हणून हे अगदी ह्या पद्धतीने आपण हे जे शास्त्र आहे त्याचं ऍप्लिकेशन करू शकतो. विराट हिरण्यगर्भो माये. विराट म्हणजे स्थूल देह, हिरण्यगर्भ सूक्ष्म देह आणि माया कारण देह. हे सर्वेश्वराचे देहत्रये. उत्पत्ती, स्थिती, प्रलय हे अवस्थात्रये का. हा जो सर्वेश्वर आहे, ईश्वर आहे, त्याचे हे स्थूल सूक्ष्म कारण देह, उत्पत्ती, स्थिती, प्रलय ह्या त्याच्या अवस्था आहेत. ब्रह्मा, विष्णू, महेश्वर हे अभिमानी सरोवर. अकार, उकार, मकार मात्रात्रय आहे. टेबल बनवून घ्यायचं. ईश्वराच्या स्थूल सूक्ष्म कारण देह, इकडे ओंकार, एक 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 ओम, गुण म्हणा, देह म्हणा, अवस्था म्हणा, सगळ्याचं टेबल बनवायचं. हे ईश्वराचं तसंच जीवाचं, तेही त्याच्यात घ्यायला हरकत नाहीये. आपल्याला पक्क होऊन जातं ते. सत्व, रज, तम हे गुणत्रय, प्रणवाचे पादत्रय. आसो हे उभवणी मायामये जेणेर चियेली. सत्वरज तम हे जे 3 गुण आहेत ते प्रणवाचे 3 पाद आहेत. पाद म्हणजे भाग, पाय नाही. प्रणवाचे जे 3 भाग आहेत तर ते हे आहेत. ऐकू येत नाही का नीट? काय येतो. हा, काहीतरी मेसेज आल्यासारखा वाटला मला. आणखीन सॉरी, कुठे, हा, हे गुणत्रय प्रणवाचे पादत्रय. आणखीन ही जी सगळी सृष्टीची उभारणी केलेली आहे तर ती कोणी केलेली आहे? ईश्वराने केलेली आहे. संपूर्ण सृष्टीची म्हणजे या सत्वरज तम रूप सृष्टी जी आहे, ओंकार रूप जी सृष्टी आहे, त्याची रचना त्या ईश्वराने केली आहे. आणखीन ही जी उपाधी आहे, हा कारण उपाधी, सर्वेश्वरी वर्ते त्रिशुद्धी, केवळ ब्रह्मी विशुद्धी ते अथीचिना. याला कारण ब्रह्म असं म्हणतात. ईश्वर जो आहे कारण ब्रह्म आहे, म्हणजे संपूर्ण जगाचं कारण जे आहे ते आहे तो. त्याच्यापासून पुढे संपूर्ण सृष्टी उत्पन्न झालेली आहे. पण शुद्ध ब्रह्म जे आहे त्याला कसलीही उपाधी नाही आहे. शुद्ध ब्रह्म जे आहे ते शुद्धच आहे, त्याच्यात भेसळ नाहीये. इथे 3 गुण, 3 अवस्था ह्या सगळ्यांची ईश्वरामध्ये भेसळ झालेली आहे. ईश्वर तत्वात ज्याला कारण ब्रह्म म्हटलंय. आणखीन शुद्ध ब्रह्म जे आहे तर त्याच्यात कसलीही उपाधी नाही, ते पूर्ण भेसळ रहित, पूर्ण शुद्ध. तिथे गुण नाही, तिथे अवस्था नाही, तिथे अभिमानी नाही, तिथे काहीही नाही. ते केवळ आहे, सच्चिदानंद रूप असं ते केवळ आहे. आणि बाकीचं सगळं जे आहे ते त्याच्यावरती भासायला लागलेलं आहे. आणि भासत असल्यामुळे जे शांती मंत्र आहे ना, पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमेवावं, राहिलं माझं एक, पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हे जे आहे
की हे कारण ब्रह्म पूर्ण आहे, कार्य ब्रह्म पूर्ण आहे. त्या कारण ब्रह्मातनं कार्य ब्रह्म वजा केलं तरीही पूर्णच राहतं, ते कार्य ब्रह्म ऍड केलं तरीही ते पूर्णच राहतं, आणि ते शुद्ध असं आहे, कायम ते पूर्ण आहे, ते कधीही अपूर्ण नाही. आणि आपल्याला स्वतःमध्ये अपूर्णता जाणवते. याला कारण आपण ब्रह्म आहोत हे आपण विसरतो. ज्यावेळी आपल्याला हे कळेल की मी ब्रह्म आहे, तर त्यावेळी आपल्याला आपल्यातली अपूर्णता, हे पाहिजे ते पाहिजे, हे सगळं निघून जातं. कारण ह्याच्यामुळे मला आनंद मिळेल, हे मिळालं तर मला बरं वाटेल, ह्यानी मी पूर्ण होईन, मी आत्ता माझ्याकडे अमुक गोष्ट कमी आहे, ह्या सगळे भावच निघून जातात. कारण पूर्ण होऊन जातं. आणि पूर्ण झाल्यानंतर ही अपूर्णत्वाची जाणीव जाते आणि सगळ्या हाव जाते, अतृप्ती जाते. आणि म्हणून जो त्या पूर्णाच्या मार्गाला लागलेला आहे त्याची तृप्ती, समाधान, आनंद हे वाढत्या प्रमाणात राहतं. पण ज्याचं ते झालेलं नाही त्याचं ते कमी प्रमाणात राहतं, हे लक्षात घ्यायचं. हा कारण उपाधी जो आहे ती सर्वेश्वरी वर्ते त्रिशुद्धी, केवळ ब्रह्मी विशुद्धी ते आठीची ना. हा कारण रूपो उपाधी मिश्रितो निरोपिला सबल, म्हणजे शबल समर्थांच्या भाषेत, तत्पदार्थ मुकुंद म्हणे त्वम पदार्थो आता सांगी जाईल. म्हणजे हा जो कारण ब्रह्म म्हणजे ईश्वर, त्यांनी मलिन झालेला तत्पदाचा अर्थ सांगितला, ज्याला आपण ईश्वर चैतन्य असं शास्त्रीय भाषेत म्हणण्यात येतं. म्हणजे ब्रह्म जे निरुपाधिक आहे, जे शुद्ध आहे, त्याच्यावरती हे ईश्वर तत्व म्हणजे माया जेव्हा भासायला लागली, माया भासायला लागल्यामुळे ईश्वर तत्व निर्माण झालं. आणि त्याला तत्पदाचा वाच्यार्थ असं म्हणण्यात येतं ईश्वराला. आणि त्याचा लक्ष्यार्थ म्हणजे खरा अर्थ जो आहे तर तो निरुपाधिक शुद्ध ब्रह्म आहे. तो आता सांगितला तुला मी. शिष्याला म्हणतायत मुकुंदराज की आता तुला मी त्वम पदाचा अर्थ सांगतो. तत् त्वम असी हे जे महावाक्य आहे, त्या महावाक्याचं पदत्रय निरूपण म्हणून आलेलं आहे पुढे प्रकरण. तर तिकडे चाललेले आहेत. आता तत्पद म्हणजे ईश्वर चैतन्य, लक्षार्थ शुद्ध ब्रह्म हा सांगून झाला. शुद्ध ब्रह्मापासून ते ईश्वर म्हणजे माया ईश्वर कसा निर्माण झाला, ही सगळी ब्रह्मांडाचा स्थूल देह, सूक्ष्म देह, कारण देह, ओंकाराच्या मात्रा, त्या सगळ्या देहांच्या अवस्था, अभिमानी, हे सगळं आता सांगून झालेलं आहे. आता तसाच मी तुला त्वम पदार्थाचा अर्थ सांगतो. त्वम म्हणजे काय हे तुला सांगतो. इति श्रीमद विवेक सिंधू सृष्टिक्रमे गुरुशिष्य संवादे ईश्वर तनुत्रय कथनम नाम चतुर्थ प्रकरणम समाप्तम. पाचवं प्रकरण जे आहे, पूर्वार्ध चाललाय, ज्याच्यात संपूर्ण सृष्टीची उभारणी सांगण्यात येते. तर त्या पाचव्या प्रकरणाचं नाव जे आहे ते त्वमपद कारण लिंग देह विवरण. त्वमपद म्हणजे जीवाचं आता सांगतायत. सुरुवात करतोय तो शिष्य करतोय की त्यांनी जे प्रश्न विचारले होते त्याचं ईश्वर, ब्रह्म, माया, जग, निर्मिती वगैरे विचारले होते प्रश्न, त्या सगळ्यांची उत्तरं गुरूंनी दिली. आता शिष्य पुढे विचारतोय की तव विनवी शिष्यांचा राणा, जी ईश्वर ब्रह्माचे लक्षण राऊळे निरोपिले संपूर्ण मज कृपा करोनी. तो जो शिष्यांचा राणा म्हणजे उत्तम शिष्य, राणा का म्हटलंय, राजा का म्हटलं, तर जो समर्थाने शिष्य लक्षण जे सांगितले त्यातला जो चांगला शिष्य, उपनिषदात सुद्धा या पद्धतीने सांगितलेलं आहे. उत्तम, अधम आणि कनिष्ठ, आपलं उत्तम, मध्यम आणि अधम किंवा कनिष्ठ असे 3 शिष्य सांगितलेले आहेत. कठोपनिषदात थोडक्यात अगदी हा विषय सांगितलेला आहे नचिकेताच्या मुखात, की उत्तम शिष्य जो असतो तो श्री गुरूंनी आज्ञा करायच्या आधी त्यांना काय हवाय, काय करायला हवंय मी, ह्या सगळ्याचा विचार करून त्यांनी सांगायच्या आधीच तो ते काम करून टाकतो. जो मध्यम असतो तो श्री गुरूंनी सांगितल्यानंतर त्या बरहुकूम व्यवस्थित करतो, कुठेही आळस करत नाही, मनापासून करतो. आणि जो अधम किंवा कनिष्ठ शिष्य असतो तो सांगितल्यानंतर सुद्धा टाळाटाळ करतो,
पाट्या टाकतो. जुन्या भाषेत पाट्या टाकणं म्हणजे कसं तरी एकदा उडकून टाकणं काम. अशा पद्धतीने जो असतो त्याला अधम शिष्य म्हणतात. आणि हा उत्तम शिष्य, कारण ह्याला शिष्यांचा राजा म्हटलाय. उत्तम शिष्य जसा श्री गुरूंच्या आज्ञेच्या आधी करतो त्याचप्रमाणे तो त्यांनी सांगितलेली साधना करतो. शिष्य श्री गुरूंनी खरा त्यांचा जो आपल्याला जी आज्ञा असते ती साधनाच्या विषयक असते. आणि साधना जो चांगली करतो त्या बाबतीत जो तत्पर आहे तो श्री गुरूंना जास्त प्रिय असतो. म्हणजे आपण 100 कामं केली आणि साधना केली नाही, ते म्हणतील ठीक आहे, पण ते ज्यासाठी बसलेले आहेत, जे त्यांच्या शिष्याकडनं अपेक्षा आहे ती शिष्यांनी पूर्ण करावी. आपणासारखे करीती तात्काळ, म्हणजे ते वाट बघत असतात की हा माझ्यासारखा कधी होईल. आणि जो त्या दिशेने प्रयत्न करतो, म्हणजे श्री गुरूंनी दिलेली साधना उत्तम रीतीने करतो, तो त्यांना जास्त प्रिय असतो. आणि हा जो शिष्य होता हा आपण पाहिलं की योग्य प्रश्न त्यांनी विचारले आणि योग्य प्रश्न विचारून श्री गुरूंनी जे सांगितलं ते सगळं त्यांनी ग्रहण केलं, साठवलं. एका कानाने ऐकून दुसऱ्या कानाने सोडलं नाही, त्याने ते साठवलं, प्रश्न विचारले, पूर्ण समजावून घेतलं. म्हणून आता शिष्यांचा हा जो उत्तम शिष्य राजा आहे तो म्हणतोय की जी, म्हणजे आदरार्थी आहे संबोधन, की आपण मला ईश्वराचं आणि ब्रह्माचं ही लक्षणं सांगितली. रावळे म्हणजे महाराजांनी, श्री गुरुदेवांनी मला संपूर्णपणे सांगितली. आपण माझ्यावर खूप कृपा केलीत. मग आता काय आम्ही विनंती करतोय की आता जीवसृष्टीची कथा सांगावीची गुरुनाथा, जिया फिटे संदेह व्यथा आत्मविषयीची. आत्मा ब्रह्म आहे म्हणता, मग आता जीवाचं स्वरूप मला सांगा. तो ब्रह्म कसा काय होईल? ब्रह्म व्यापक आहे आणि जीव एवढाच आहे, मग त्याला ब्रह्म कसं काय म्हणता येईल? म्हणून जीव सृष्टी जी आहे सगळी, तर त्याच्या निर्मितीची, त्याचे काय घटक आहेत, ती कशी आहे, ती ब्रह्म कशी आहे, हे आता मला आपण कृपा करून सांगा. म्हणजे मग मला निसंदेह समाधान मिळेल, मी पूर्णपणे संशयरहित होईल. आणि संशयरहित ज्ञान असलं तरच मुक्तीपर्यंत पोचतो माणूस. जिथे संशय आहे तिथे आपण जाऊ शकत नाही. संशयाचे ज्ञान मोखटे म्हणतात समर्थ, किंवा व्यर्थ संशयाचे ज्ञान, व्यर्थ संशयाचे ध्यान. सगळं संशय जिथे असतो ते फुकट जातं. म्हणून संशय रहित होण्यासाठी मला आपण जीवसृष्टीच्या बद्दल सांगा. यैसी शिष्याची विनवणी श्री गुरुराजे ऐकवनी, मग प्रेम भावे आलिंगवनी बोलता झाला. श्री गुरु प्रसन्न झाले की शिष्य जो पाहिजे तो कसा पाहिजे. माझ्या मुलाला किती मार्क मिळतील, मेडिकलला किंवा याला ऍडमिशन मिळेल का, माझं घर कधी होईल वगैरे विचारणारा नको शिष्य. शिष्य जो पाहिजे तो आत्मविषयक प्रश्न करणारा पाहिजे. माझं स्वरूप काय आहे, ब्रह्म काय आहे, हे सगळं विचारणारा पाहिजे. आणि इथे शिष्य ते विचारतोय. त्यामुळे श्री गुरु अत्यंत प्रसन्न झाले. आणखीन त्याला प्रेमाने आलिंगन दिलं. आलिंगन म्हणजे या हृदयचे त्या हृदयी घातले, माऊलींच्या भाषेत. जवळ घेतलं त्याला प्रेमाने. आणखी त्याला ते म्हणाले की बारे तुझी आणि प्रश्ने झाले सुखाचे पारणे, तरी ऐक तू सावधाने बोली जाईल का. बोली जाईलच आहे की अरे बाळा, तुझ्या प्रश्नांनी मला फार आनंद झाला. आता प्रश्न असा पडू शकतो की श्री गुरु जर का आनंद रूप आहेत, ब्रह्मरूप आहेत, तर त्यांना आणखीन हा आनंद कुठनं झाला. आनंद ही त्यांची सहज स्थिती आहे. पण आनंदाच्या डोहावर आनंद तरंग उमटू शकतो. आनंदाची लाट त्या आनंदाच्या डोहावरती येऊ शकते. आणखीन ह्या प्रश्नाच्या निमित्ताने जास्त आनंद झाला, आनंदाची लाट आली. आणखीन त्या लाटेच्यामुळे जाणीवेत सुख आलं. अखंड जे सुखरूपता होती, अखंड जी प्रसन्नता होती, त्याच्यावरती आणखीन सुखाचं भरत आलं. जे ज्यासाठी संत पुन्हा जन्म मागतात ते हे आहे भक्ती सुख, ह्याला म्हणतात.
की ईश्वराच्या आठवणीने, ईश्वराच्या भक्तीच्यामुळे त्यांना आनंदाचा भोग घडतो. एरवी आनंद जो असतो तो त्यांचा स्थायी भाव असतो, सहज अवस्था असते. पण अशा पद्धतीने ईश्वराची भक्ती करताना म्हणा किंवा शिष्याला समजावताना म्हणा, उत्तम शिष्य असला तर त्यांना आनंदाच्या लाटा येतात आणि आनंदाचा भोग म्हणूया आपण. तसा इथे श्री गुरूंना झाला की झाले सुखाचे पारणे, सुख उचंबळून आलाय. कारण असा शिष्य, असे प्रश्न, असा अधिकारी फार क्वचित मिळतो. म्हणून आता मी तुला जे सांगतो ते तू आता सावधानपणे ऐक. पुन्हा सावधानपणे ऐक म्हणून सांगतायत. हे महत्वाचं असतं की केवळ ऐकणं उपयोगाचं नाही. खरोखरी काय सांगितलं जात आहे ते मला कसं लागू पडताय, मी कसं त्याचा उपयोग करून घेऊ शकेन, सगळं हे लक्ष देऊन ऐकायचं असतं आणि आपल्या जीवनात उतरवायचं असतं. नुसतं ऐकायचं नसतं. ऐकून पुस्तकातच जर का आपण ठेवलं किंवा काय म्हणूया युट्यूबवरती किंवा सीडी मध्येच जर का ठेवलं तर त्याचा काही उपयोग नाही आहे. जीवनात उतरलं पाहिजे. इट्स अ वे ऑफ लाईफ म्हणतात. वेदांत जो आहे तो जीवन पद्धती आहे, ते केवळ शास्त्र नाही आहे. ते जीवन कसं आपण काय पद्धतीने विचार करायचा आयुष्यभर त्याचं शास्त्र आहे. आणि हे जर का उतरवता आलं आपल्याला तर मुक्ती कोणालाही दूर नाहीये, तो आपला अधिकार आहे. जसा आनंद हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आपल्याला मिळवायचा आहे. तो जेव्हा आपण ह्या पद्धतीने विचार करायला लागू ना त्यावेळी तो दूर राहत नाही. म्हणून मनापासून ऐक असं श्री गुरु सांगतायत. गा आपुला अलंकारू चोख करी जो सोनारू, तेयाचा उपकारू न विसरीचे की. उदाहरण देत आहेत की एखाद्या सोनाराने जर का अलंकार चोख सोन्याने उत्तम करून दिला तर तो सोनार लक्षात राहतो. पूर्वी एक म्हण होती, सोनार शिंपी कुलकर्णी अप्पा यांची संगत नको रे बाप्पा. सोनार सोनं काढून घेणार. एक कथा आहे की एक सोनार होता, त्याची मुलगी लग्न होऊन सासरी गेली होती. आणखीन त्याचा मुलगा पेढीवरती बसायला लागला होता. तर एकदा मुलगी आली, आणखीन काहीतरी तिला दागिना घडवायचा होता. तिने विचार केला आपण आपल्या वडिलांच्याच ह्याच्यात घडवून घेऊया, म्हणजे मग सोनं थोडं जायची वगैरे काय म्हणूया आपण, थोडासा कट घेण्याची ती शक्यता राहणार नाही. म्हणून तिने तो दागिना घडवायला दिला आणि मुलगा काम करत होता. वडील बसले होते पलीकडे. वडील म्हणाले की देवा रे, तुझ्या राज्यात सगळे सारखे बरं. मुलाने उत्तर दिलं की बाबा, देवाने त्याचं काम कधीच केलेलं आहे. लक्षात घ्यायचं की सगळे सारखे म्हणजे मुलगी म्हणून तू त्यातलं सोनं कमी करण्याचं टाळू नकोस. आणि मुलाने पण सांगितलं की ते कधीच मी केलंय, मला माहिती आहे. म्हणून इथे सोनाराचं उदाहरण दिलंय की चोख जो काम करतो सोनार, तर त्याचा उपकार म्हणजे तो सोनार कायम लक्षात राहतो की यांनी खरंच माझा छान बनवून दिला. हा, त्याच्यात भेसळ केली नाही, वजन बरोबर केलं, चांगलं त्यांनी काम केलं. तसं हा झाला दृष्टांत. दार्ष्टांत काय आहे, तैसे आपुलेनी निज सुखे तुवा माते स्मरविले देख, जे स्फुरविले उन्मेख मज ईश्वर विषयी. म्हणजे तू विचारलेल्या प्रश्नामुळे मला आत्मसुखाचं स्मरण झालं. मग अशी जे म्हटलं की आत्मसुख ही सहज स्थिती असते, पण त्याचं स्मरण झालं आणखीन म्हणून आनंदाचा भरत आलं आणि ईश्वराच्या बद्दल वर्णन करण्यासाठी माझा उत्साह वाढला. स्फुरविले उन्मेख मज ईश्वरविषयी, त्या ईश्वराचं चिंतन करायला, त्याचा विचार करायला मला उत्साह माझा वाढला म्हणून गुरु म्हणतात. आणि पुढे ते शिष्याचं कौतुक करतायत की घरोघरी रेटम कहाणी येको पुसे एक वाखाणी, तया ब्रह्मसुखाची सिराणी कैची दैव हातासी.
म्हणजे घरोघरी मातीच्या चुली म्हणतात ना, तशी रेटम कहाणी, र ट प वगैरे अशा पद्धतीने चालू असतं. एक बोलतो, कधी स्तुती करतो, कधी निंदा करतो, कधी रडकथा चालते, कधी काही चालतं, चालूच असतं. त्याच्यात काही फरक पडत नाही. पण कारण त्या हे जे लोक आहेत, दैवात म्हटलेले समर्थांच्या भाषेत करंटे, त्यांना आत्मसुखाची गोडी काय कळणार. पण तू कसा आहेस, तू शिष्य शिरोमणी आहेस. तू मला जो प्रश्न विचारलास, तर त्याच्यामुळे तुला नक्की काय हवाय ते मला कळलेलं आहे आणि मला त्या ज्ञानाचं भरत आलेलं आहे. आत्मेयाचे परिज्ञान हे तत्पदार्थाचे शोधन, यदर्थी संन्यासादी साधन श्रुती बोलते. आता सांगायला सुरुवात केली की आत्मयाचे परिज्ञान, परिज्ञान म्हणजे सर्वंकष, सर्व बाजूने पूर्ण ज्ञान. तेच म्हणजे तत्पदार्थ जे संशोधन केलं. शोधन म्हणजे संशोधन, म्हणजे विवरण, म्हणजे विवेक त्याचा वापरणं, म्हणजे त्याचे घटक पाहणं. आपण जे आधीच्या प्रकरणात केलं ते. असा जो विवेक पूर्णपणे पाहिला, अनात्म वस्तू आणखीन आत्मवस्तू तत्पदार्थाची आपण शोधली, म्हणजे कारण ब्रह्म आणि कार्य ब्रह्म हे आपण पाहिलं. जे कारण ब्रह्म आहे, म्हणजे शुद्ध ब्रह्म, कारण ब्रह्म आणि कार्य ब्रह्म असे आपण तीन पाहिले. की शुद्ध ब्रह्म म्हणजे निरुपाधिक ब्रह्म, केवळ ब्रह्म, ज्याच्यात कसली भेसळ नाही. त्याच्या 10 पटींनी कमी इथे जो पटी दिल्या आहेत त्याच्याप्रमाणे, म्हणजे कारण ब्रह्म उर्फ ईश्वर, आणखीन कार्य ब्रह्म म्हणजे जगत. हा सगळा विचार आपला झाला. आणखीन त्या सगळ्यातनं अनात्म वस्तू बाजूला करून आत्मवस्तू घेणं, म्हणजे त्या तत्पदार्थाचं खरं शोधन आहे. तो विवेक तिथे वापरलेला आहे. आणखीन त्यासाठी ते शोधन करणं हे संसारात गुंतलेल्यांना शक्य नसतं. का नसतं शक्य? कारण चित्तवृत्ती जी असते ती तिथे आपल्याला जडवून ठेवायला लागते. संसारात जे गुंतलेले आहेत, अहंता, ममता, ह्याच्यात जे आहेत, हा माझा संस्कार, हे माझं घर, ही माझी मुलं बाळ, मी अमुक, मी तमुक, त्यांचं चिंतन त्याच दिशेला होतं. त्यांचं चिंतन कधीही ईश्वराच्या बाजूने होत नाही. आणखीन मग त्यांना कसं काय शक्य होईल तत्पदार्थ शोधन करणं? क्षणभर ते विचार करतील, त्याच्या पलीकडे शक्य आहे का त्यांना? पुन्हा ये रे माझ्या मागल्या म्हणून पुन्हा ते संसाराच्याच गोष्टीत रमणार आहेत. म्हणून त्याच्यासाठी संन्यासादी साधन श्रुती बोलते. म्हणून श्रुतींनी वैराग्य हवं म्हणून संन्यासासारखे साधन सांगितले. संन्यासात संपूर्णपणे सगळ्या घरादाराचा, नातेवाईक जे काय असेल त्याचा त्याग करायचा असतो. इतकंच काय तर स्वतःच्या गोत्राचा, कुळाचा, नावाचा, सगळ्याचा त्याग करतात. तिथे स्वतःचं श्राद्ध देखील करून टाकतात. हा पुनर्जन्म असतो संन्यास म्हणजे. आणखीन तिथे कुठल्याही पदार्थावरती आपली आसक्ती राहू नये हा विचार आहे. मी माझे ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाणं निरंतर. या कलियुगात संन्यास धर्म पाळणं महा 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 मुश्किल आहे. 3 रात्र पेक्षा जास्त एके ठिकाणी राहायचं नाहीये. भिक्षान्न खायचं. समर्थांचं वर्णन आपण वाचलं असेल की भिक्षान्न 3 घडी वगैरे कायची, ठराविक तेवढी भिक्षा मागायची. समर्थांचं भिक्षा निरूपण नावाचा समास आहे. त्याच्यात त्यांनी सांगितलं की जास्त आणलं तर 1 मूठ फक्त घ्यायचं. सगळं धान्य देता येत तर झाली माझी काही दिवसांची सोय, अशा पद्धतीने जायचं, नाही तर 1च मूठ घ्यायचं. आणि जे काय अन्न मिळेल ते नंतर पाण्यात बुडवून, म्हणजे रुचिहीन करून खायचं. संन्यासाश्रम सोपा नाहीये, कलियुगात तर आणखीन कठीण आहे. आणि म्हणून माऊलींनी त्याला जो उपाय सांगितलाय तो मी आणि माझे ऐसी आठवण, विसरले जयाचे अंतःकरण. विसरलं म्हणजे कर्तव्य विसरत नाहीये, देहातच आहे, संसारातच आहे,
पण आसक्ती सोडू नये. माझं माझं म्हणून कवटाळून बसलेला नाहीये. कर्तव्य करायची, प्रेमाने करायची, पण सतत विचार त्यांचा करायचा नाही, सतत देहाचा विचार नाही, सतत आपलं माझं माझं ज्या सगळ्या गोष्टींना आपण म्हणतो, व्यक्ती किंवा वस्तू, तर ह्या गोष्टींचा सारखा विचार न करता ईश्वराचा विचार करणं हा संन्यास आहे. आपल्याला कल्पना असेल की स्वामी स्वरूपानंद जे होते त्यांनी भगवी वस्त्र कधीही परिधान केली नाहीत. जो संन्यास विधिवत घेतला जातो तसा त्यांनी घेतला नाही, पण तरी देखील त्यांचं संपूर्ण संन्यासाच्या पद्धतीनेच केलं गेलं, कारण ते आत्मपूर्ण संन्यासी होते, कुठेही गुंतलेले नव्हते. हा संन्यास आहे, तो खरा संन्यास आहे. नाहीतर समर्थांच्या भाषेत काखे घेऊन या दारा म्हणे मज संन्यासी करा. म्हणजे मनात पत्नी आहे, सगळे भोग आहेत, आणि मला संन्यास हवाय असं मागायला जातोय. काय अर्थ आहे त्या संन्यासाला? आणि म्हणून यदेव विव्रजेत तदेव प्रव्रजेत म्हणून श्रुती आहे की ज्या वेळे वैराग्य उत्पन्न होईल त्यावेळे सरळ संन्यास घेऊन चालायला लागावं म्हणून श्रुती सांगते. कलियुगाचा तो धर्म नाहीये. कलियुगात जसं आपण जिथे राहतोय तिथे राहायचं, पण पूर्ण अनासक्त. आणखीन कठीण आहे. तिथे राहायचं पण अनासक्त वृत्तीने राहायचं. कठीण असलं तरी अशक्य नाही. अनेकांनी हे करून दाखवलेलं आहे. त्या पद्धतीने करायचं. आणखीन त्यासाठी वैराग्याशिवाय तरणोपायच नाही. वैराग्य वाचून काही ज्ञानासी तगणेची नाही, किंवा वैराग्य नाही ते अभाग्य म्हणून समर्थ पण सांगतात. वैराग्य त्यासाठी आवश्यक आहे की विवेक मग करणं शक्य होतं, आणि मग तत्वम पदार्थ शोधन करणं शक्य होतं. तत्पदार्थ ईश्वरे विण तत्वम पदार्थाचे नाही वर्तन, म्हणून पुनरपि कथन ऐके तत्पदीचे. ईश्वर जो आहे तो तत्पदार्थाचा आपण पाहिलं, तो वाच्यार्थ आहे, आणखीन लक्षार्थ ब्रह्म आहे. तर ह्या वाच्य त्वमपदाचा वाच्य जीव आहे, तत्पदाचा वाच्य ईश्वर आहे, आणि हा जो जीव आहे हा ईश्वराचाच अंश आहे, ईश्वरावरती पूर्णपणे अवलंबून आहे. म्हणून जीवाचं वर्णन करताना ज्याचा तो अंश आहे त्या ईश्वराचं परत थोडंसं मला वर्णन करणं भाग आहे. म्हणून विवेक सिंधुकार सांगतायत आपल्याला, जो परमात्मा महाविष्णू आदि पुरुषो भगवानो, जो सच्चिदानंद तनु पूर्वी निरोपिला, जो सर्वात्मा सर्व साक्षी सर्वेश्वरू सर्व कुक्षी, जो काहीच नुपेक्षी निज भक्तांते. हे संपूर्ण ईश्वराचं वर्णन बराच वेळ आहे, ते आपण पुढल्या वेळेला घेऊया. ईश्वराचं ब्रह्म आणखीन ईश्वर असं मिक्सअप आहे, आणि ते असणारच आहे. जिथे मायेचं वर्णन आहे, जिथे ईश्वराचं वर्णन आहे, तिथे ब्रह्माचं वर्णन येतच, आणि जिथे ब्रह्माचं वर्णन येतं तिथे ईश्वर आणि मायेचं वर्णन येतच. त्याच्याशिवाय काही इलाज नसतो. समर्थांचा जो आत्माराम म्हणून ग्रंथ आहे, तर त्या ग्रंथात माया निरूपण म्हणून एक पूर्ण समास आहे, ब्रह्म निरूपण म्हणून एक पूर्ण समास आहे, आणि दोन्हीमध्ये मायेमध्ये ब्रह्माचं पण वर्णन आहे, आणखीन ब्रह्मामध्ये मायेचं पण वर्णन आहे. एकाला सोडून दुसरी नाहीये. कारण त्या ब्रह्माला नाव देणारा, ब्रह्माला ब्रह्म म्हणणारा शेवटी जीव आहे, तो मायेतूनच जन्माला येतो. जयासलटिका आला जो माया गौरीपासूनच आला. आत्मारामातलीच पहिली ओवी आहे ही. म्हणून इथे आता जे परत ईश्वराचं वर्णन येत आहे त्याच्यात ब्रह्माचं आणि ईश्वराचं अशा पद्धतीचं वर्णन येणार आहे. त्याचा विचार आपण पुढल्या वेळपासून करूया. आपला 9व्या पर्यंत 5व्या प्रकरणातला 9व्या ओवीपर्यंत झालाय असं धरून चालूया. मी वाचले पुढले, पण आपण त्याचा विचार काही केला नाहीये फारसा. काही प्रश्न असले तर सांगा. ज्योत्स्ना मोशेन. हाँ, प्रदीप कुलकर्णी बोलता है. हाँ,
तुम्ही संन्यास आणि संन्यासत्रय सांगितलं. प्रश्न असा नाही आहे, पण टेंबे स्वामींची आठवण आली. त्यांचं चरित्र वाचताना या सर्व गोष्टी फार प्रकर्षाने जाणवतात. तुम्ही जे भिक्षा 3 घरची सांगितली, पाण्यात भिजवून सांगितली, त्याचे 3 भाग करायचे, एक देवाला, एक स्वतः आणि एक प्राणी किंवा प्राण्यांना. जलचरांना, असं 4 भागाचे. म्हणजे तसं वाटून ते खायचं आणि त्याच्यातला एक चतुर्थांश, एक थर्ड भाग घ्यायचा फक्त. होय. आता तुम्ही म्हणाला ते पण बरोबर आहे. सध्याच्या कलियुगात संन्यास घेणं खूप अवघड आहे. बरोबर आहे. कारण लोकनाथ तीर्थ स्वामी जे गोडी महाराजांचे जे गुरु होते दुसरे, शक्तिपात झालेले, हो, माहितीये. सांगितलं की संन्यास घेणं कलियुगामध्ये खूप अवघड आहे. संन्यस्त वृत्तीने राहणं हे कलियुगात आहे, आणि तेच तुम्ही सांगितलं ते खूप आवडलं मनाला. माझे सद्गुरू सुद्धा नारायण काका यांनी संन्यास घेतला नाही, पण ते संन्यस्त वृत्तीने कायम राहिले. आणि बरोबर आहे. म्हणजे एक थोडस ऍड करेल मी की त्यांनी संन्यासी लोकांना सुद्धा दीक्षा दिलेली आहे. म्हणजे संन्यस्त वृत्ती होती त्यांच्याकडे, ते खूप आदर्श होतं. होय, धन्यवाद. अगदी खरं आहे. खरं. आणि म्हणजे स्मृतीमध्येच सांगितलेलं आहे हो की हो. कलियुगात संन्यास नाही म्हणून. नाही, ज्यांनी अवघड. घेतला त्यांना फार अवघड होतं. कारण संन्यासी आज जर का आपल्या दारात भिक्षा मागायला आले तर आपली काय रिएक्शन होईल आपण विचार करू शकतो. भोंदू असण्याचा संभव जास्त असतो. संभव आहे. खरं खरं खरं. धन्यवाद. श्रीराम. मी एक प्रश्न विचारू? हा, बोला. गीतेमध्ये म्हटलंय जीवभूतो सनातना, म्हणजे ब्रह्माबरोबरच जीव उत्पन्न झालाय ना? जीव मुळात जीवभूतो सनातन हा म्हणजे या दृष्टीने आहे की त्याच्या आधीची ओळ काय आठवा. जीवभूत सनातन मनःष्ठानी इंद्रियाणी प्रकृतीस्थानी कर्षती, मला वाटतं त्याच्या पुढला आहे, 13व्या अध्यायातला असेल. बरोबर. आधीची काय मनःष्ठानी इंद्रियाणी ते नंतरची आहे. तर हा जो जीव आहे ही ईश्वराच्या उत्पत्ती नंतरचा जीव सांगतात ते. आणखीन तो सनातन म्हणजे पुरातन म्हणजे अनादी आहे या दृष्टीने. पण त्याचं अनादित्व जे आहे ना ते ब्रह्मस्वरूपाने अनादी आहे. म्हणजे ब्रह्म नाही असं कधीही नाहीये. त्याला सुरुवात शेवट काहीही नाहीये, असं ते व्यापून आहे, कायमचं आहे ते. पण जीव मात्र प्रवाह रूपाने अनादी आहे सांगितला जातो. म्हणजे त्याचं नित्यत्व जे आहे ते प्रवाह रूपाने आहे. माया प्रवाह रूपाने नित्य म्हणण्यात येते. कारण आपल्याला माहिती आहे की प्रलयाच्या काळात माया जी आहे ती शेवटी ब्रह्मामध्ये आपण ब्रह्मी दडी मारून बैसे म्हणून म्हटलेलं आहे की पूर्ण विलीन होऊन जाते. शक्ती रूपाने ती ब्रह्मामध्ये राहते आणि पोटात सगळी ब्रह्मांड घेऊन राहते. जीवसृष्टी सगळी ब्रह्मामध्ये विलीन होते मायेच्या सह. आणि सृष्टी पुन्हा उत्पन्न होते तर त्यावेळी जीव पुन्हा ते प्रकटीकरण होतं त्या सगळ्याच सृष्टीचं. म्हणजे मग पहिली सृष्टी कुठली म्हणाल तुम्ही, असं रहाट गाडगं कित्येक कधीपासून सुरू आहे माहित नाही, कधी संपणार आहे माहित नाही. अखंड हे रहाट गाडगं चाललेलं आहे. कुठचं मडकं पहिलं म्हणायचं काहीच सांगता येत नाही. म्हणून त्याला अनादी किंवा प्रवाह रूपाने नित्य अशा पद्धतीने त्याला नावं दिलेली आहेत. आणि जीवभूत सनातन हा जे म्हटलेलं आहे तर या दृष्टीने तो सनातन आहे. कारण त्याची उत्पत्ती कधी झाली आहे ही कोणाला माहित नाहीये. तशी माया पण अनादी अनंतच आहे ना. मायेतला जीव आहे. मायेतला अनंत नाहीये माया. मायेला अंत आहे, ब्रह्माला नाही. माया जी आहे ती अनादी शांत असं म्हणण्यात येतं मायेच्या बाबतीत. ब्रह्म अनादी अनंत आणि माया जी आहे ती अनादी, कारण तिची सुरुवात कधी झाली माहित नाही म्हणून तिला अनादी म्हणण्यात येतं. आणि शांत म्हणजे तिचा शेवट आहे. ज्या वेळी आपल्याला स्वरूप कळेल त्यावेळी मायेचा शेवट आहे. म्हणजे माया असून नसल्यासारखी होते म्हणून तिचा शेवट आहे. ती शांत आहे.
पण आपण ब्रह्माची ही शक्ती मानली म्हणजे ती अशी गुरुत्वाकर्षण शक्ती, इलेक्ट्रिकल, मॅग्नेटिक अशी शक्ती आहे काही? त्याला एक उदाहरण दिलं जातं की आपल्यात ही शक्ती असते की नाही, पदार्थ उचलण्याची शक्ती आहे. आता पहिलवान आहे, त्याची शक्ती आहे, ती म्हटलं तर त्याच्यापासून वेगळी आहे, पण वेगळी काढता येते का? ती कार्यानुमेय असा त्याला त्यामुळे शब्द दिलेला आहे की जेव्हा तो काही वजन उचलतो, हा आपला विषय झालेला आहे एकदा, की जेव्हा कधी तो वजन उचलतो, जेव्हा काही काम करतो, तेव्हा त्याच्यात किती शक्ती आहे हे कळतं. त्याने काहीही केलं नाही तर त्याची शक्ती ती डॉर्मंट राहील की नाही, ती प्रकट होईल का, त्याच्यात शक्ती आहे हे तरी कळेल का? नाही कळणार. ही शक्ती, त्या शक्तिवानाची जशी शक्ती त्याच्यामध्ये असते पण त्याच्यापासून वेगळी नसते, तद्रूपच असते, तशी मायेला शक्ती नाव कधी मिळतं? जेव्हा ती कार्य करायला प्रवृत्त होते तेव्हा तिला शक्ती हे नाव मिळतं. आणखी ती जी आहे ती ब्रह्मापासून त्यामुळे वेगळी असं मानण्यातच येत नाही. म्हणून माया आणखीन ब्रह्म हे वृक्ष आणि छाया ह्यांच्याप्रमाणे अभिन्न आहेत. वृक्षाची सावली जी असते ती वृक्षापासून आपण भिन्न नाही काढू शकत, पण वृक्ष अचल असेल, सावली बदलणारी असते, सूर्याप्रमाणे बदलते, नाहीशी होऊ शकते. तशी माया आहे की ती नाहीशी होते, आणखीन पुन्हा प्रकट होते, पुन्हा नाहीशी होते. अशी प्रवाह रूपाने ती नित्यत्व आहे. तिला स्वरूपाने नित्यत्व नाहीये, म्हणून ती अनंत नाहीये, ती शांत आहे, अंतरहित, अंतसहित आहे, अंतरहित नाहीये ती. तिचा कधीतरी शेवट आहे. आणखीन तो शेवट जीवनमुक्त जेव्हा त्या मायेचं स्वरूप जाणतो, जेव्हा स्वतःचं स्वरूप जाणतो तेव्हा त्या मायेतला सबस्टन्स निघून जातो, सगळं सत्व निघून जातं, सार निघून जातं, आणि ती केवळ एक पोकळ कवचासारखी, म्हणजे सर्प काठ टाकतो ना, ती काठ कशी असते सत्वरहित, तसा त्याच्यासाठी देह आणखीन जग होऊन जातं. आहे, दिसतंय, पण त्याच्यात काही अर्थ नाहीये. मी आनंद रूप आहे, ह्या आनंदात तो वावरतो कायम. तसंच ह्या ज्या तन्मात्रा ज्या आहेत त्याचा संबंध हे इलेक्ट्रॉन, न्यूट्रॉन, प्रोटॉनशी असं जोडता येईल का? तुम्हाला सांगू का, म्हणजे ओढून ताणून जोडता येतो, नाही असं नाही, पण एक लक्षात घ्यायचं की दोन्ही शास्त्रच बेसिकली वेगळी आहेत. हे जे शास्त्र आहे फिजिक्स मधलं, हे जे सांगताय तुम्ही, ते बाहेरून आतमध्ये शिरतात, म्हणजे विभाजन करत करत, पृथक्करण करत करत ते अनडिव्हिजिबल पार्टिकल शोधायच्या प्रयत्नात आहेत. आणि कुठपर्यंत पोचताय की याच्यासाठी शेवटी ध्यानाच्या मार्गाला आणखीन उपनिषदांकडे जायला लागेल. शेवटी ह्या निर्णयापर्यंत शास्त्रज्ञ पोचलेत. म्हणजे ह्याचा अर्थ काय आहे की हे शास्त्र वेगळं आहे, ते बाहेरच्या दृश्य पदार्थातनं आतपर्यंत जाण्याचं फिजिक्स शास्त्र आहे, इलेक्ट्रॉन, प्रोटॉन वगैरे जे आहेत ते. आणखीन आपलं हे जे अध्यात्मशास्त्र आहे तर तो आतमध्ये शोध घेतला गेलाय, ध्यानाच्या माध्यमातनं, विचाराच्या माध्यमातनं आपलं स्वरूप काय आहे हे जाणण्याचा प्रयत्न केलाय. तो पूर्ण विचाराने केला गेलाय. त्याच्यासाठी शुद्ध मन आवश्यक असतं. शास्त्रज्ञांना शुद्ध आचार, शुद्ध विचार, शुद्ध अंतःकरण ह्यांची गरज नसते, पण ह्या आतल्या शोधाला ह्या सगळ्याची नितांत गरज असते. ते जर का नसले तर आतला शोध घेता येत नाही, आणि म्हणून तो कठीण असतो शोध. आणखी शेवटी तिथपर्यंतच पोचायला लागतं. आता तुम्ही जर का इलेक्ट्रॉन, प्रोटॉन वगैरेचा अभ्यास केला असला तर मला सांगा की इलेक्ट्रॉन जो आहे इट टेंड्स टू बी एक्झिस्टिंग, बरोबर आहे. एका जागी तो कुठे कुठच्या क्षणी असेल सांगता येतो का? इथे असू शकेल, तिथे असू शकेल, अनिर्वचनीय त्याचं स्वरूप सांगण्यात येतं. नक्की कुठे आहे सांगता येत नाही, नक्की कसं आहे सांगता येत नाही. मायेचं तेच सगळं वर्णन आहे. जर का आजचं तुम्ही प्युअर फिजिक्स पाहायला गेला तर मायेच्या वर्णनात आणि त्याच्या वर्णनात पूर्ण साम्य. एनर्जी आणि मॅटर एकमेकांच्यात सारखं परावर्तित होत असतं, प्रवाह रूपाने त्याला नित्यत्व आहे.
मायेचं वर्णन. म्हणून ह्या दोघांची सांगड घालण्याचा प्रयत्न न केलेला बरा असतो, कारण दोन्हीच शास्त्राचे बेसच वेगळे आहेत. एक आत जाणं आहे, अंतःकरण शोधणं आहे, सृष्टीचा उत्पत्तीचा ध्यानाच्या माध्यमातून शोधणं आहे, आणि तो बाहेरनं मटेरियल वर्ल्ड कडनं आतमध्ये जाण्याचा प्रवास आहे, जो अनेक शास्त्रांच्या आणखीन अनेक इन्स्ट्रुमेंट्सच्या साह्याने करायला लागतो. त्यामुळे तो दाखवता येतो. आपला जो प्रवास आहे हा, तो आपल्याला दाखवता येत नाही. त्याचे परिणाम आपल्या बिहेवियरवरती दिसू शकतील, पण तो पूर्णपणे वैयक्तिक अनुभव आहे. तो असा हे इलेक्ट्रॉनचा मार्ग अशा पद्धतीने त्या चेंबरमध्ये वगैरे आपल्याला दाखवणं शक्य नाहीये. तो प्रत्येकाचा अनुभव आहे. आणखीन तो तसं चित्त झाल्याशिवाय, त्या लेव्हलला पोचल्याशिवाय येत नाही. आणि त्या लेव्हलला पोचलं तर कोणालाही येऊ शकतो. दोन शास्त्रातच बेसिक फरक आहे. त्यामुळे कंपॅरिझन करून ओढाताण करून जाण्यात काही फारसा अर्थ नसतो. आपण आपलं शास्त्र पकडावं, आणखीन आपला प्रवास चालू ठेवावा. झालं? थांबायचं? श्लोक घेते. व्हावी पूर्ण कृपा गुरु मजवरी, प्रार्थित भावे तुला. वारी सर्व अरिष्ट निलया, संमोह जो वाढला. अज्ञानांध जनांचे मुक्त करून, शांती पदी वैसवी. विनती हीच असे न मागत तुझे, भक्ती तुझी ही हवी. सद्गुरुनाथ महाराज की जय. जय श्रीराम. हरिओम. जय श्री जय श्रीराम. जय जय रघुनाथ. जय श्रीराम.